नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या पंढरपूर तडका स्टुडिओमध्ये। इथे मिळेल अस्सल पंढरपुरी चव घरगुती स्टाईलमध्ये प्रेमाने बनवलेली। आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर कशी बनवणार आहोत ना ते पाहणार आहोत। इथे मी गव्हाची खीर बनवण्यासाठी ना 4-5 वाटेत गहू घेतलेले आहेत। गव्हाला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचे, त्याच्यात पाणी घालून 6-7 तास गहू आपल्याला भिजवून ठेवायचे। आणि गहू बघा किती छान भिजलेत। हे गहू भिजलेत 6-7 तास भिजल्यामुळे त्याला अजून एकदा आपण आता स्वच्छ धुवून आहे ना त्याची काय जे घाण आहे ती काढायची। आणि हे गहू आपण एका कुकरमध्ये काढून घ्यायचे। आणि कुकरमध्ये आहे ना थोडंसं गहू काढून झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आहे ना आपल्याला हे गहू आहे ना 1-2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे। बघा मी गॅस चालू केला, आता कुकर ठेवला आणि हा आहे ना 1-2 शिट्ट्या होईपर्यंत मी गहू छान प्रकारे शिजवून घेतलेला आहे। गहू बघा माझा शिजलाय, चांगला मऊ असा गहू शिजू द्यायचा आहे आपल्याला। बघा मऊ शिजलाय माझा गहू। याला थोडं थंड होऊ द्यायचं आपल्याला। आणि थंड झाला गहू की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू काढून घ्यायचे। बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू काढलेला आहे। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू काढून झाल्यावरती आपल्याला हा थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचे। फिरवून झाल्यावरती आपण आता कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे। आणि तूप घातल्यावरती आपल्याला सुका मेवा जे काय आपण टाकणार आहोत आहे ना ते छान असं खरपूस भाजून घ्यायचे। मी पहिल्यांदा खोबरं टाकलं आणि खोबरं असं छान असं परतून घेऊन आहे ना मी खरपूस भाजून घेते खोबरं। बघा किती छान खरपूस असं खोबरं भाजलंय। आता हे भाजलेलं खोबरं आहे ना हळूहळू थोडं आपण काढून घेऊया। बघा मी काढून घेतलं आणि आता मी थोडंसं बदाम आणि मनुके थोडेसे भाजून घेते। भाजल्याने काय होतं कच लागत नाही। खूप छान खरपूस भाजलं ना की खिरीमध्ये ना खूप सुंदर लागतं, टेस्टी लागतं। बघा हे भाजलेलं आहे, आता मी हे ना काढून घेते। बघ किती छान प्रकारे भाजता येते। आणि आता मी त्याच राहिलेल्या तुपामध्ये ही गव्हाची खीर टाकून घेतलेली आणि हिला छान असं आपण आहे ना हलवून आहे ना थोडीशी शिजू द्यायची। शिजली आता त्याच्यामध्ये मी गूळ घालून घेतलेला आहे। गूळ घालून घेतल्यावर छान एकजीव होईपर्यंतच हलवत राहायचे आपल्याला। आणि सतत हिला हलवतच राहायचे आपल्याला खिरीला, कारण जेणेकरून खाली चिटकू नये ती खीर। छान असं हलवत राहायचंय तिला। थोडीशी आपण शिजू देऊया हिला। बघा किती छान प्रकारे शिजते ती। आणि घातलेला गूळ पण बघा किती एकजीव छान शिजला, एकजीव झाला एकदम छान प्रकारे। आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना सुका मेवा घालून घेऊया। मी खोबरं, बदाम, मनुके घातले आणि आता ह्याला हलवून घेते। आता मी थोडीशी वेलची पूड घातलेली आहे याच्यामध्ये। वेलची पूड पण आपण घालूया, त्याच्यामुळे खूप छान असा वास येतो, खमंग येतो आणि टेस्टी पण लागते छान असं। तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। बघा किती छान प्रकारे गव्हाची खीर तयार झालेली आहे। बघा किती सुंदर दिसते आणि खूपच भारी लागते, खूपच टेस्टी लागते ही गव्हाची खीर। माझ्या मुलांना तर खूप आवडते। स्वयंपाक म्हणजे ही एक रेसिपी नाही आहे, तर तो प्रेमाचा स्वाद आहे। पुन्हा भेटूया आपण नवीन झणझणीत रेसिपीसाठी। नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।